हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही परत आलो आहे आमच्या गावाला आहे ना का. आता थोडं बाहेर चाललो, पाऊस सुरू आहे आणि काल शूट करायला मिळालंच नाही कारण की खूप पाऊस येत होता गडबडीमध्ये, मग काय आम्ही शूट केलंच नाही. हो, आता बाहेर चाललो, मग बाहेर थोडंसं तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू. बाय. चला तर हे बघा, आम्ही इथे नाही का पाऊस येत आहे, थोडंसं भुट्टा खात आहे आम्ही. हे बघा भुट्ट्याची गाडी बाहेर पावसामध्ये. पप्पा पप्पा माझ्यासाठी आम्ही आता भुट्टा खाणार आहे थोडा. मी खाणार. हे बघा भुट्टा आलेला आहे गरम गरम आणि आता गार्गी खात आहे. श्रियान इकडे समोर श्रियान बसलेला आहे आणि श्रियान पण खात आहे असं. आणि बाहेर मस्त पाऊस सुरू आहे बघा गाईज. हे बघा खूप पाऊस येतोय बाहेर. आम्हाला खूप मज्जा येते. हे बघा गाईज, आम्हाला खाली थोडं उतरायचं होतं, मॉलमध्ये जायचं होतं, पण पाऊस एवढा येत आहे. मधात आम्हाला मिळाली भुट्ट्याची गाडी, तर मग आम्ही विचार केला की थोडा भुट्टा खाऊया. भुट्टा पण छान आहे. छान आहे. आम्ही पोचलो, पाऊस काही थांबला नाही. श्रियान आणि गार्गी इथे मस्ती करत आहे, पाऊस सुरूच आहे. डॉगी सोबत श्रियान डॉगी सोबत हे करत आहे मस्ती. आता आम्ही आतमध्ये जातो. चल गार्गी, घे पटापट पटापट पटापट. श्रियांनी खूप सारा आणलेला आहे, ट्रॉलीत टाकत आहे. मॅगी घ्यायची नाही, मॅगी छान नसते आणि आपण खात पण नाही मॅगी. ओके श्रियान, तुला आम्ही गाईज लिफ्ट मध्ये आहोत. गाईज आम्ही लिफ्ट मध्ये आहोत, तर आम्ही ऊपर जातो. चलो. आंबे इकडून द्या ना. हायमन हायमन हायमन. जेवण केली का तू? हो, झालं जेवण? कसं झालं स्वयंपाक? छान. युट्यूब वर टाकणार आहोत मी, बघशील माझा ब्लॉग. हे पण इथून जाते का युट्यूब वर? हो जाते ना, जाते ना. आम्ही आलो घरी घरी आणि पाऊस खूप सुरू आहे आणि आम्ही थोडं गणपतीचं जेवण होतं, तर तिथून आम्ही महाप्रसाद घेऊन आलो गणपतीचा. कसं वाटलं तुला जेवण? छान. आणि ते पण गार्गीच्या फ्रेंडकडे होतं आहे ना गार्गी, मनवाकडे. मला खूप मज्जा आली. थोडा आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि मला पण मजा आली जेवणामध्ये. तू काय काय खाल्लं तिथे? मी ना काढली टँगल काढलं, लड्डू काढलं. हो का? उद्या सुट्टी आहे? हो हो, उद्या मी माझ्या फ्रेंड कडे खेळायला जाईन. हो हो, तू मनवाकडे. आणि तुला तुझी काव्या, आणखी अनु वगैरे सगळे मिळाले? आणि मी जाणार विवान आणि बॉब्या. आणि आता आमचं जेवण तर झालेलंच आहे. आता थोडं होमवर्क आणि पप्पा आणि झोपून जा मी. ओके, नंतर भेटू. गुड मॉर्निंग गाईज. आज मी करतो नाश्ता. कोथिंबीर आणि बीटरूटचा पराठा. आणखी खूप छान झालाय. कोशिंबीर पण छान झाली. पण तू कसं केलेलं आहे ते? अगं ते मला नाही का काही सुचवत नाही, मी करून दिलं. पण तू हे कुठून आयडिया आणली डोक्यामध्ये? मी म्हटलं लवकर खाऊ नये. मी दाखवलं असतं तुम्हाला, पण मी नाही का गार्गीने खूप हे केलेलं आहे पिचपिच, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. ते दाखवू गार्गी? नाही. हे बघा हिने कसं केलेलं आहे पराठा आणि कोशिंबीर.
चल मग आता आपण थोड्या वेळाने भेटू. काय करत आहे? लिंबू तोडत आहे. किती निंबू लागले आपल्याकडे? मग दाखव कसं आहे आपल्या घरचा निंबू. हा तर मला पिकलेला मिळाला होता. हे बघा आणि घेतला तो. निंबूचं मी आता किती शाळेच्या मोठं बास्केट मध्ये झाड लिंबू आहे ठेवते. आणि खूप सारे निंबू लागलेले आहे झाडाला. हे बघा खूप लटपट लटपट लागलेले आहे निंबू, खूप लटपट. आमच्याकडे खूप सारे फ्रुट्सचे झाड आहे, पण आम्ही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये नाही दाखवू, नंतर दाखवू कधीतरी. श्रियान आम्ही लिंबू तोडतो. तू पण तोडते? काटे काटा रुतेल हाताला. तसं नाही तोडत. हे बघ हे असं तोडायचं. एवढे निंबू असतात की खूप जास्त दरवेळेस, आणि खूप वाया जाते. ते निंबू माझ्या हाताला टोचला आता काटा. माझ्या पण गार्गी तू कुठे लपली गा? बघ एवढा मोठा निंबू मिळाला मला. केवढा आहे? हा पण एकदम एवढा कशाला तोडते ग? मला पण एकदम मोठं मिळालं. इकडे बघा किती घनदाट जंगल आहे. आम्ही राहतो जंगलमध्ये, आणि कधीतरी आम्ही तुम्हाला जंगल सफारी दाखवू. आता दाखवू शकणार नाही कारण की पावसाचा वेळ आहे ना, त्याच्यामुळे टायगर वगैरे पण असतात. केले आहे शेलण्या, आणि त्या एवढ्या टेस्टी असते. एकच आहे ते, एकच लागली आहे, अजून लागतील ना. वेल आहे खूप सारा इकडे, खूप सारा वेल आहे. आम्ही खूप भयानक जंगलमध्ये राहतो. हे बघा इकडे किती घनदाट जंगल आहे, आणि याच्यामध्ये टायगर, अस्वल वगैरे सगळे, पट्टेवाले, बिबट्या वगैरे सगळे असते. आणि आम्ही नाही का जंगल सफारीला जातो तेव्हा आम्हाला दिसतात. आम्ही करू कधीतरी तुम्हाला जंगल सफारी. श्रियान, गार्गी, झालं का तुमचं निंबू तोडून? चला आता आपण व्हिडिओचा एंड करूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय कर. बाय. मला व्हिडिओला बाय. एंड करायला आवडत नाही. बाय कर. बाय बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सगळं करून देजा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.